रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 1 डिसेंबर 2025 वार सोमवार. या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी नारायणाची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच इष्टफळ मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत देखील केलं जातं. मोक्षदा एकादशीच्या व्रत केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. भगवान विष्णूंच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते, संपत्ती आणि वंशवृद्धी होते. तसेच सकाळी बिघडलेली अडकलेली कामे जी आहेत तर ती देखील पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीचं धार्मिक महत्त्व खूप मोठं आहे. या दिवशी केलेल्या व्रताने सर्व पापांचा नाश होतो आणि या मोक्षदा एकादशीच्या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचा उपदेश दिला होता. त्यामुळे या दिवसाला गीता जयंती म्हणून देखील साजरं केलं जातं. या मोक्षदा एकादशीला पितरांना तर्पण केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि शांती मिळत असते आणि पितृ हे तृप्त होतात. त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात. तसेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा सांगितल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार मोक्षदा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच घरात एका झाडाचे एक पान अवश्य आणा. हे पान आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. कोणताही शत्रू, त्रास, पितृदोष हे देखील दूर होतील आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर असं कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकनलाही प्रेस करा. जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे. उद्या एकादशीला आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो. परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केला किंवा कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही. आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. जर आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कुंकवत असतील तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, आपल्या कामामध्ये यश येत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही. पण जर आपण विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होतात, आपल्या प्रयत्नांना यश मिळते, आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. जर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल किंवा शारीरिक मानसिक अशी कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अवश्य करू शकता. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील, तुमची महत्त्वाची कामं आहे तर ते बिघडत असतील, तर असा कोणताही शत्रू, त्रास, पितृदोष हे दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय केल्याने गुप्त शत्रू हा देखील नष्ट होतो. तसेच या उपायाने घरातील सर्व आर्थिक समस्या, पैशाच्या अडचणी या देखील दूर होतात. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग देखील मोकळे होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. हळद घालून स्नान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपलं शरीर आणि मन पवित्र आणि शुद्ध होतं. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला देवघरासमोर देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचे, वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेवढ्या सकाळी तुम्हाला हे उपाय करणं शक्य होईल तेवढ्या सकाळी हा उपाय नक्की करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. कारण सकाळी सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. म्हणून या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. जर तुम्हाला अगदी सकाळीच नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय जो केला तरीसुद्धा चालेल. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे, झुडपे सांगितली जातात, त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती त्या झाडांची पूजा केल्याने आपल्यातील ती दैवी शक्ती प्राप्त होते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते घडून येतात. त्याचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तर तो बघायला मिळतो. तर तो परिणाम
आपल्याला बघायला मिळावा अशाच एका वनस्पतीमध्ये एक वनस्पती आहे, तर ती म्हणजे तुळस. एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं. तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, कारण की तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो आणि एकादशी हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. म्हणूनच एकादशीचं व्रत हे तुळशीला पूजल्याशिवाय पूर्ण होत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं तर तिथे वास्तुदोषाचा प्रभाव हा कधीच राहत नाही. त्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी टिकून राहते. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही. म्हणून आपण हा उपाय करण्यासाठी आजच तुळशीची पानं जी आहे तर ती तोडून ठेवायची आहेत, किंवा तुम्ही तुळशीपाशी खाली गळून पडलेले एखादं पान असेल तर ते देखील तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ शकता, कारण तुळशीचं पान हे कधीही शिळं होत नाही. किंवा तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडून ठेवू शकता. आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, तुळस स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर हळद, कुंकू आणि पाणी मिक्स करून त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. एक काडी घ्यायची आहे, त्या काडीने तुळशीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे. अगदी 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. आता इच्छा लिहिताना तुळशीच्या वरच्या साईडला तुम्हाला थोडंसं एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला 1 ते 2 शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. जसे की शत्रूचा त्रास असेल तर शत्रू नष्ट किंवा शत्रू त्रास असं लिहायचं आहे. नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती, धनप्राप्तीची इच्छा लिहायची असेल तर धनप्राप्ती, जी काही तुमची इच्छा आहे तर ती 1-2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये सुद्धा थोडीशी हळद, कुंकू मिक्स करून, पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये सुद्धा एक स्वस्तिक करायचं आहे. स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ अर्पण करायचे आहे. त्या तांदळावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. त्या नाण्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे. जी काही इच्छा लिहिलेलं पान असेल तर ती पान तुम्हाला त्या रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचं आहे. त्या पानावर तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. यानंतर ही जी काही प्लेट आहे तर ती प्लेट आपल्याला आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या समोर ठेवायची आहे. त्या पानाला हळदी, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मीला जी इच्छा आहे तुम्ही पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर संपूर्ण दिवसभर, रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे. या दिवशी तुम्ही देवघरामध्ये अखंड दिवासुद्धा चालू ठेवायचा आहे. एकादशीच्या दिवशी सकाळपासून ते पूर्ण रात्रभर हा दिवा तेवत राहील एवढं भरपूर तेल त्या देवघरामधल्या दिव्यामध्ये घालायचं आहे. तिथे हा अखंड दिवा चालू ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे, त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे 1 रुपयाचं नाणं, त्यामध्ये तुम्ही इच्छा लिहिलेलं तुळशीपत्र ठेवलेलं होतं, त्याचबरोबर 2 लवंगा, या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहे. तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे. अक्षता अर्पण करायची आहे. धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला लाल रंगाची जी पोटली आहे तर ती तुळशीच्या झाडाच्या फांदीला बांधायची आहे. आता दररोज तुम्ही तुळशीची पूजा करणार आहात, तुळशीला जल अर्पण करणार आहात, तेव्हा तुमची इच्छा जी आहे तर ती नेहमी व्यक्त करायची आहे. तुळशी मातेला तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नक्कीच मार्गशीर्ष हा महिना संपेपर्यंत तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. भगवान विष्णू तुमच्यावरती प्रसन्न होतील. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली जी आहे तर ती सोडून घ्यायची आहे. ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे. तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर ते तुम्हाला उद्या सोमवारी मोक्षदा एकादशीला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करून पहा. याचा तुम्हाला नक्कीच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या पुढील नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.